महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2026 साठी सेलू तालुक्यात 2415 विद्यार्थी प्रविष्ट झालेत। त्यात मराठी माध्यमाचे 2256 तर उर्दू माध्यमाचे 159 विद्यार्थी आहेत। एसएससी परीक्षेसाठी सेलू तालुक्यात एकूण 6 केंद्र आहेत। नूतन विद्यालय सेलू 537, नूतन कन्या प्रशाला 561, न्यू हायस्कूल 411, केबा विद्यालय 317, जिल्हा परिषद प्रशाला वालूर 365, शांताबाई नखाते आश्रमशाळा देवगाव फाटा 224 असे एकूण 2415 विद्यार्थी या परीक्षेसाठी तालुक्यात प्रविष्ट झालेत। प्रशासनातर्फे एसएससी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवलं जातंय। प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे। परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे लक्ष ठेवून आहेत। त्यांनी आज तालुक्यातील 2 परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आणि परीक्षेची पाहणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वीची परीक्षा आजपासून सुरू झाली। खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू विद्यालय, आदर्श विद्यालय, साने गुरुजी विद्यालय यांसह अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी यंदा महात्मा गांधी विद्यालय आणि केटीएस इंग्लिश मीडियम स्कूल ही 2च प्रमुख केंद्र ठेवण्यात आलेत। प्रशासनाने गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं, तर भरारी पथकामार्फत कडक तपासणी करण्यात आली। 2च केंद्र असल्याने राजगुरू नगर परिसरात सकाळपासून पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। तुमसर वनपरिक्षेत्रातील झांझेरिया बीट अंतर्गत वाघेश्वर तलाव परिसरात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाल आढळून आली। गस्ती दरम्यान तपासणी केली असता महिंद्रा बोलेरो वाहनात एक जंगली रानडुक्कर आणि 10 ते 12 इसम आढळून आले। प्राथमिक चौकशीत समोर आलं की आरोपी जंगल आणि शेत परिसरात जाऊन रानडुकरांची शिकार करून विक्री करतात। वन विभागाने ताब्यात घेतलेल्या सर्व 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान एक रानडुक्कर, 13 जाळे, एक लोखंडी कुऱ्हाड, एक सुरा, 40 बांबू काठ्या, 10 केबल, 12 अँड्रॉइड मोबाईल फोन आणि बोलेरो वाहन जप्त करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। वन विभागाने नागरिकांना वन्यजीव संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। सीतासावंगी येथील रहिवासी अरुण बालकृष्ण घडले यांचा चिखला ऑइल लिमिटेड प्रकल्पातील रुग्णालयात उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यावेळी डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजनची सोयही उपलब्ध नव्हती आणि वेळेवर उपचार मिळाले असते तर अरुण घडले यांचा जीव वाचू शकला असता असा दावा देखील कुटुंबियांनी केलाय। या घटनेमुळे सीतासावंगी आणि चिखला परिसरात संतापाची लाट उसळली। नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि रुग्णालयात 24 तास डॉक्टर आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली। मॉइल प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणी अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। हिमायतनगर परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात कलश डोक्यावर घेऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली। हभप नारायण महाराज गरड यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली। काल्याच्या कीर्तनात शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुष भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सांगता सोहळ्यास आलेल्या भाविकांसाठी परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंबिलवार यांनी। यवतमाळ जिल्ह्यात अवैध औषध द्रव्यांच्या तस्करी विरोधात पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता अरणी हद्दीतील सुकळी शिवाराजवळ दशमेश पंजाबी ढाब्यावर छापा टाकण्यात आला। या छाप्यात सरबजीत सिंग उर्फ करण ढिलोन आणि जगजीर सिंह मखार सिंग सिंधू यांना ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान 18.15 ग्रॅम हेरोईन आणि 27.721 किलो पोपी स्टॉल्ससह इतर साहित्य जप्त करण्यात आले, ज्यांची अंदाजे किंमत 3,35,245 रुपये इतकी आहे। सदर प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू झालाय। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा सिद्धेश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पडले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी करीम खान यांनी।
सेलू इथं शुक्रवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याबाबत मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली। या बैठकीला शैलेश लाहोटी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, तालुका कृषी अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी आणि उपअभियंता बांधकाम या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते। शैलेश लाहोटी यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांबाबत शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 चं वाचन करून संबंधित यंत्रणांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या। सर्व तलाठींना गावातील शेत पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्याची कार्यवाही ही 5 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मेघना बोर्डीकर यांनी दिले। मेघना बोर्डीकर यांनी सर्व यंत्रणांना शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। नाशिकमधील 40 सिग्नलवर आता कॅमेरे बसवण्यात आलेत। सिग्नल जंपिंग, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणं अशा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास थेट कंट्रोल रूम मधून संबंधित वाहनावर दंड आकारला जाणार आहे। सिग्नल जंपिंग केल्यास 500 रुपयांचा दंड, तर झेब्रा क्रॉसिंगचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। नाशिक पोलीस आयुक्तालय इथं सुसज्ज वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय। याच ठिकाणाहून शहरातील सर्व सिग्नलवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच दंडाची पावती पाठवली जाणार है। जो पुलिस इसके पहले मैनुअली ई चलान काटता था, उसी का एक फर्दर इम्प्रूवमेंट है इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम बोल के। इसमें कैमरा हमने बिठाया है 40 सिग्नल्स में। ये कैमरा ऑटोमेटिकली अगर कोई रेड लाइट सिग्नल जंप करता है और स्टॉप लाइन के आगे जाता है, डिटेक्ट करेगा और हमारा जो ट्रैफिक कमांड एंड कंट्रोल सेंटर है वहाँ पे अलर्ट जनरेट होगा और यहाँ पे हम फिजिकली उसको वेरीफाई करके इसके आगे ई चलान उनके फ़ोन में एक मैसेज जनरेट होगा। जो मैसेज है उसको देख के वो बाद में अपना फाइन भर सकते। क्या ड्यूरेशन है इसके लिए? जो अमाउंट वहाँ पे गिरेगा उनके चलान में, वो कितने ड्यूरेशन में वो पे कर सकते हैं सिस्टम में? इसका ऐसे कोई फिक्स्ड ड्यूरेशन नहीं है। वो एक तो ऑनलाइन में पे कर सकते, नहीं तो ACP क्राइम, ACP ट्रैफिक ये यूनिट में आके पे करेंगे। और जो पेंडिंग अगर उनके ऊपर कुछ चलान्स होंगे तो वो भी इसमें रिफ्लेक्ट होता है। यस यस, ये NIC से इंटीग्रेटेड है और जो इनका पहला फाइन पेंडिंग है वो भी इसमें ऐड हो सकता। तो इसका बहुत अच्छा एडवांटेज ये है कि ट्रैफिक पुलिस की आवश्यकता नहीं है। प्रत्येक सिग्नल पर ट्रैफिक पुलिस पहले ई चलान मशीन से काटती थी, तो अभी ये ऑटोमेटिकली जनरेट होता है। सिस्टम ओरिएंटेड अप्रोच है, तो ये बेटर ट्रांसपेरेंसी और बेटर अकाउंटेबिलिटी क्रिएट करता है। कितने कैमरेज लगाए गए हैं और कितने सिग्नल? ये 40 सिग्नल में है। ये 40 सिग्नल में 2 प्रकार का कैमरा है, ऑटोमॅटिक नंबर प्लेट कैमरा आणि रेड लाइट वायलेशन कैमरा, 2 प्रकारचे कैमरास है। ऐसे बहुत से वाहन हैं जिसके मोबाइल नंबर अपडेट नहीं है, कैसा आप कर रहे हैं? इसको हमने आरटीओ के पास टेकअप किया है कि उनका लेटेस्ट नंबर अपडेशन होना पाहिजे, क्योंकि जो व्हीकल प्लेट है ना उसी को हम बेस पकड़ते हैं। व्हीकल नंबर प्लेट के नंबर कौन सा फ़ोन नंबर इसके साथ अलाइंड है वही फ़ोन नंबर को अलर्ट जाता है। कुछ फैंसी नंबर प्लेट भी आपको अगर दिखेगी, हाँ यस, उस पर भी हम कार्रवाई कर सकते हैं। जो स्टोलन बाइक्स रहती है, स्टोलन बाइक्स है, उसके लिए भी हम यूज़ कर सकते हैं। इसका एक अच्छा डेटाबेस बनता है और वो डेटाबेस में हम जो भी स्टोलन व्हीकल्स है उसको भी हम रन कर सकते हैं। नासिक को क्या आह्वान करेंगे? नाशिक सिटीजन्स के लिए ये एक अच्छा इनिशिएटिव है ई गवर्नेंस साठी, और इसमें पुलिस का डिस्क्रिशन कम होता है और ऑटोमॅटिकली चलान जनरेट होता है। मुंबई आग्रा महामार्गावर अवधान गावाजवळील हॉटेल कलकत्ता पंजाब समोर आज दुपारी भरधाव ट्रकनं मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात वडिलांसह 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर आई गंभीर जखमी झाले। 1.5 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावले। मुंबई आग्रा महामार्गाने मालेगावकडे मोटरसायकलवरून लक्ष्मण निंबा गुजाळ हे आपल्या पत्नी आणि 2 चिमुकल्यांसह जात होते। दुपारच्या सुमारास हॉटेलसमोर भरधाव ट्रकची धडक बसल्यानं चौघेही रस्त्यावर कोसळले। ट्रकच्या चाकाखाली आल्यानं आदित्य लक्ष्मण गुंजाळ हा 3 वर्षांचा बालक जागीच ठार झाला, तर लक्ष्मण निंबा गुंजाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य केलं। ट्रक चालक सलीम इब्राहिम खान याला ताब्यात घेण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले।
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा होता. त्यांच्या समवेत माजी आमदार अनिकेत तटकरे तसंच अजित व यशवंतराव उपस्थित होते. निकम आणि पवार कुटुंबियांचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध या सोहळ्याच्या निमित्तानं अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. केज शहरातील वसंत माध्यमिक परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. परीक्षा सुरू असताना कॉप्या पुरवल्या जात असल्याचा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालाय. व्हिडिओ काढला जात असल्याचं लक्षात येताच तरुणांसह काही शिक्षकांनी धावपळ केल्याचं दिसतंय. काही तरुण कॉप्या घेऊन थेट परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश करून हॉलपर्यंत जात असल्याचं दृश्य व्हिडिओत दिसतंय. परीक्षा सुरू असताना बाहेरून कॉप्या आणणाऱ्यांना थेट हॉलमध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीद्वारे तसंच झूम ॲपच्या माध्यमातून देखरेख सुरू केल्याचं सांगितलं असलं तरी केजमध्ये या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र समोर आलंय. मोठ्या प्रमाणात कॉप्या पुरवल्या जात असल्याचा आरोप आहे. प्रकार उघड होताच संबंधितांनी धावपळ केल्याचं व्हिडिओत दिसतंय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका लासलगाव जवळील विंचूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान म्हणजेच गोण्या न मिळाल्यानं 4 दिवसांपासून मका खरेदी ठप्प झाले. सुमारे 30 ट्रॅक्टर मक्यानं भरलेले केंद्रावर उभे आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शासकीय केंद्रावर मक्याला प्रति क्विंटल सुमारे 2400 रुपये मिळत आहेत, जे बाजारभावापेक्षा 700 ते 800 रुपये अधिक आहेत. विंचूर खरेदी केंद्रावर एकूण 788 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 198 शेतकऱ्यांकडून गेल्या 1.5 महिन्यात 9780 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. अद्याप सुमारे 600 शेतकरी विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन प्रभावित होत असल्यामुळे प्रशासनानं तातडीनं बारदान उपलब्ध करून खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू करावी. तसंच वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी आता जोर धरते. मी अशोक निवृत्ती फापाळे मरळगुई इथला शेतकरी असून या विंचूर मका खरेदी केंद्रावरती 4 ते 5 दिवसापासून इथं मुक्काम ठोकलेला आहे. परंतु बारदान शिल्लक नसल्यामुळे ही शेतकऱ्यांची जी गैरसोय झालेली आहे ती लवकरात लवकर केंद्र सरकारने 2-3 पोर्टल उपलब्ध करून देण्यात यावं आणि लवकरात लवकर ती मोकळी करावा. शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहे, पैशांच्या ज्या अडचणी आहे त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. तर मार्केटला इतरत्र भाव नसल्यामुळे शेतकरी इथं मका नोंदणी करून गेले 1.5 महिना झालेला आहे. परंतु शेतकऱ्यांची अडचण सरकारने का लावून धरली ही लवकरात लवकर त्यांनी सॉल्व्ह करण्यात यावी. 2 केंद्र आणखीन उपलब्ध करून देण्यात यावे ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.